नमस्कार, डी24 पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। प्रहार क्रांतिकारी संघटनेच्या वतीने आज धुळे येथील दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले। स्थानिक आमदारांच्या निधीमधून ज्या दिव्यांगांना निधी मिळतो तो आम्हाला मिळत नाही, या संदर्भात आज जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देण्यासाठी आज संपूर्ण मोठ्या संख्येने दिव्यांग व अपंग बांधव या ठिकाणी उपस्थित होते। आम्हाला निधी मिळावी समाज कल्याणच्या माध्यमातून देखील आज बच्चूभाऊ कडू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आंदोलन करीत आहे आणि यावेळी प्रतिक्रिया देताना सूर्यवंशी यांनी सांगितले, जिल्हाध्यक्ष धुळे, आज आम्ही बच्चूभाऊंच्या आदेशानुसार दिव्यांगांचं मागणी संदर्भात निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्यासाठी आलो आहे। आज जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे आंदोलन झालेलं आहे। तर आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जर आमदार निधीतून 30 लाख रुपये प्रत्येक आमदारांनी दरवर्षी खर्च करायचा आहे, तो अद्याप या कुठल्या आमदारांनी खर्च केले नाही, बच्चूभाऊ व्यतिरिक्त तरी इतर आमदारांनी कोणी खर्च केलेला नाही आहे। तर आमचं जे 2500 रुपये मानधन संध्याकाळचा पगारचा वाढ झालेला आहे, तो अद्याप 1500 रुपये येत आहे, वाढीव 2500 रुपये होत नाही। काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल, आम्ही जस्ट आता कलेक्टर मॅडमना भेटलो, मॅडमने सांगितलं आम्हाला की प्रत्येक महिन्याच्या आढावा बैठकमध्ये आपण सगळ्या ज्या तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि 200 स्क्वेअर फूट जागा जे महसुली आहे त्यांची मागणी आम्ही कलेक्टर मॅडमकडे केलेली आहे, त्याचे आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर मॅडमकडून मिळाले आहे। आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला बिल्डिंगला जे लिफ्ट आहे त्याची पण व्यवस्था मॅडमांनी 1 महिन्याच्या आत करून देऊ असे आश्वासन केलेले आहे। तर आम्ही एवढं बोलून हे आमचं आंदोलन थांबवतो। महाराष्ट्रामधील अनेक आमदारांच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी निधी उपलब्ध होते, परंतु अजूनपर्यंत कुठल्याच दिव्यांगांना ती निधी मिळाली नाही। या संदर्भात आज आम्ही धुळे जिल्ह्यातील संपूर्ण दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। कॅमेरामॅन निलेश जोळेसह जॉनी पवार, डी24 चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।